नमस्कार, मी डॉक्टर सायली बेंडसे. मी निसर्ग शाळामध्ये 2019 पासून येते. आधी नदीकडे जाताना तो 2 वेळा पडला आणि मी अशी बघत होती की माझ्या मुलाला म्हणजे या दगडावरून पण चालता येत नाही. ऍक्टिव्हिटी अगदी अमेझिंगपणे इथे एकदम रॉ नेचरमध्ये, अनटच्ड नेचरमध्ये आम्हाला करायला मिळाली. त्यामुळे आम्ही अतिशय खुश आहोत. मी इथे इतक्या वेगवेगळ्या देवगोष्टी एक्सपिरियन्स केला. ही खरी निसर्ग शाळा. मी स्नेहल विक्रम शहा, आदित्य स्तुती. आम्हाला मुलांना सुट्टीचा एक सदुपयोग करायचा होता, त्यांना एक छान एक्सपिरियन्स द्यायचं होतं. म्हणून आम्ही म्हटलं आपण कुठे रिसॉर्ट किंवा अशा ठिकाणी जाण्यापेक्षा असं नेचर बेस्ड कॅम्पला जाऊ. आणि जेव्हा कळालं की कॅम्प विथ पेरेंट्स आहे म्हटल्यावर आम्हाला खूप एक्साइटमेंट होती की असं काय बघू तर जाऊन एक्सप्लोर करू. वर्षातनं माझी एक ट्रिप तर इथे ठरलेली असते. आधी मी आणि माझा नवरा आलो, मग मी आणि माझी मोठी मुलगी आलो, आता मी आणि माझी धाकटी मुलगी कॅम्पसाठी आलेलो. खूप सुंदर. माझ्या मुलीने खूप छान तिने एक्सपिरियन्स घेतला. पण सेकंड डे मी पाहिलं माझा मुलगा सरांच्या मागे पटापट तो पुढे चाललेला. तर हा अगदी छोटासा पण तो खूप मोठा फरक आहे. तो 3 फक्त दिवसात म्हणजे अनुभवला आहे. त्यातल्या ऍक्टिव्हिटीज पण खूप फॅसिनेटिंग वाटल्या आणि ॲक्च्युअलमध्ये इथे आल्यावर ते सगळ्या गोष्टी झाल्यावरचा अनुभव आणि जे टेकअवे आहे तो खूप छान आहे. मुलांनी फर्स्ट टाइम टेंटमध्ये राहिले, फर्स्ट टाइम असं रॉ ॲटमॉस्फिअरमध्ये राहिले. जंगल ट्रेल म्हणा, रॅपलिंग, रिव्हर क्रॉसिंग किंवा आताचा स्नेकचा सगळ्यात अमेझिंग एक्सपिरियन्स. म्हणजे आपल्याला वाटत असं आपण घाबरतो, पण ॲक्च्युली आपली मुलं किती बोल्ड असतात आणि हा सगळा एक्सपिरियन्स खूप मस्त राहिला. आता हा तिसरा शेवटचा आमचा दिवस आहे, पण या 3 दिवसातच त्यांनी एवढी माहिती दिली. म्हणजे मातीपासून ते एक पानापासून रॅपलिंग आम्ही केलं आणि ते रिव्हर क्रॉसिंग आम्ही केलेलं आहे. बोटीमध्ये बसून म्हणजे कसं ॲक्च्युली एवढी लहान मुलं, म्हणजे आमच्या ग्रुपमध्ये लिटरली 3 वर्षापेक्षा लहान मुलं आहेत. हेमंत सर प्रत्येक मुलाला शांत डोकं देऊन हँडल करत असतात. आपण एका मुलाला हँडल करू शकत नाहीत. इथं सर 70 मुलांना अतिशय सुंदर पद्धतीने हँडल करतात आणि मुलं खरोखरच खूप काहीतरी छान घेऊन परत आपल्या शहरात येतात. सर्वच ऍक्टिव्हिटी ज्या होत्या त्या मुलांसाठी एकदम नवा एक्सपिरियन्स आणि निसर्गाच्या खूप जवळ जाणारा एक्सपिरियन्स होता. आणि ज्या गोष्टी आपण शहरात किती पण इच्छा असली तरी मुलांना देऊ शकत नाही आणि खरं तर आपण स्वतःही करू शकत नाही, अशा प्रत्येक ॲक्टिव्हिटी अगदी अमेझिंगपणे इथे एकदम रॉ नेचरमध्ये, अनटच्ड नेचरमध्ये आम्हाला करायला मिळाली. त्यामुळे आम्ही अतिशय खुश आहोत या कॅम्पवरती. हॅट्स ऑफ टू हेमंत सर. आणि थँक्यू हेमंत सर. थँक्यू निसर्ग शाळा.